श्री गुरुपादुकाभ्यां नमः। आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचा भाग 12. मन ध्यानाभ्यासात स्थिर करण्यासाठी जबरदस्ती करू नये. आता नियमोची हा एकला जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, न राहे तरी घालावे मोकलूनी. मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथूनी नियमूची घेऊन येईल, ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. केला जो निश्चय न तो ढळू द्यावा, हाची नेम घ्यावा जीवे भावे. येणे चित्ता लागी जरी आले स्थैर्य, तरी झाले कार्य स्वभावेची. नाही तरी द्यावे मोकळे सोडून, नये आवरून धरू त्यासी. हिंडेल ते स्वैर मग जेथे जेथे, तेथोनी मागुते परतेल. निश्चयेची ऐसे लागोनी वळण, स्थिरावेल जाण अंतर्यामी. प्राणाचा प्रणवूची करावा. काही वर्षांच्या सातत्यानं अंगीकारलेल्या सोहम अनुसंधानानं आणि अभ्यासानं ध्यानाभ्यासात हळूहळू मनोलय होऊन सद्गुरू कृपे साधणारा एक सांप्रदायिक ध्यान प्रकार, रेचक, पूरक, कुंभक अशा 3 प्रकारे होणारा प्राणायाम प्रणवात्मकच आहे, असं गोरक्षनाथकृत योग मार्तंडात म्हटलं आहे. पहा, रेचकः पूरकश्चैव कुंभकः प्रणवात्मकः. प्राणायामो भवेत्त्रेधा मात्रा 12 संस्कृताः. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती. तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले, परिवरू न संडी. तैसे चित्त राहिलिया पांडवा, प्राणांचा प्रणवूची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. तववरी तो समीरू, निराळी कीजे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू, बिंबीची विलसे. इंद्रियांची द्वारे करोनिया बंद, मनाते निर्बंध घालोनिया. होईल अखंड संयमी जीवन, तरीच हे जाण घडेल गा. पार्था जैसा पंगू राहे जाग्यावरी, कोंडले अंतरी जैसे मन. मग ते तेथेची राहेल निवांत, स्थिरावेल चित्त स्वभावता. शांत चित्ते मग ओंकारी संलग्न, करावा तो प्राण वायू पार्था. सुषुम्नेच्या मार्गे मूर्धन्याकाशात, आणोनिया तेथ धनंजया. आकार उकार मकार ह्या 3 मात्रा होती लीन अर्धबिंबी. तोवरी धरावा धारणेच्या बळे, शून्या माझी मिळे न मिळे ऐसा. मग तो समीर शून्यी होता स्थिर, विराजे ओंकार जैसा बिंबी. मनाचे संकल्प विकल्प आणि अहंकार ह्यामुळेच हे संसार चित्र दिसते. सोहम 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 अशा अखंड जपानं
मनच नष्ट झालं की साधक परमात्म स्वरूपच होईल. तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना, पवने कीजे. जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे, मग प्रतिभास नाही. तैसे मनपण मुदल जाये, मग अहम भावादिक के आहे. म्हणोनी शरीरेची ब्रह्म होये, अनुभवितो. तैसे जिये वेळी प्रभंजने होय, पार्था मनोलय चिदाकाशी. तदा तेथे नाना वासना विचार, थांबतो साचार आपोआप. संसाराचे चित्र उमटते जेथे, पटचितो फाटे मनोरूप. जैसे सरोवर आटोनिया जाता, दिसेना शोधिता प्रतिबिंब. तैसे मनपण मनाचे सकळ, लोपता समूळ धनंजया. मग तेथे कोठे अहंभावादिक, विकारते देख राहतील. म्हणोनिया पाही असोनिही देही, ब्रह्मचितो होई स्वानुभवे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.